नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. विज्ञानानं असं सिद्ध केलेलं आहे, की आपल्या मनामध्ये दिवसभरामध्ये साधारण 12,000 ते 60,000 असे विचार येत जात असतात. तर या विचारांवरती आपलं काहीही नियंत्रण नसतं. तुम्ही मेडिटेशन बाबतीत ऐकलं असेल. कोरोनाच्या दरम्यान सोशल मीडिया फारच विस्तारली होती आणि त्याचा प्रभाव आपल्या सर्वांच्यावरती आहे. तर त्या दरम्यान आपण मेडिटेशन किंवा मोटिवेशनल व्हिडिओ वगैरे असे सगळे विषय तुम्ही त्याच्यामध्ये पाहिले असणार आहेत. तर मेडिटेशन बाबतीत जर तुम्ही ऐकलं असेल, पण तुम्ही सुरुवात केली नसेल आणि कोणी जर ऐकलंही नसेल, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. किंवा ज्यांनी केलं पण त्यांना ते जमलं नाही आहे, त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ आहे. मेडिटेशन किंवा ध्यान म्हणजे काय? ते कसं करायचं? किती वेळ करायचं आणि का करायचं? मेडिटेशनचे फायदे काय आहेत? हे आपण आता पाहूयात. साधारण कोरोनाच्या काळामध्येच मी माझ्या लॉ ऑफ अट्रॅक्शन या जर्नीची सुरुवात केली होती. मी तेव्हा एक वर्कशॉप जॉईन केला होता लॉ ऑफ अट्रॅक्शनचा. तर माझे मेंटॉर जे होते त्यांनी मला माझ्या अभ्यासक्रमामध्ये सर्वात पहिला धडा मला त्यांनी मेडिटेशन हा दिला होता. माझा पहिला धडा तो होता. जसं की आपलं आई किंवा ABCD असेल किंवा आपण जेव्हा स्टँडिंग लाईन, स्लीपिंग लाईन आताच्या ह्याच्यामध्ये, तसं तो माझा पहिला धडा होता मेडिटेशन. तिथून माझी सुरुवात झाली होती. तर मला तेव्हा जमत नव्हतं, कारण मला तेवढा ठेराव नव्हता किंवा माझी तशी बैठक नव्हती माझ्या विचारांची. माझ्या मनाची किंवा माझ्या शरीराची तेवढी बैठक नव्हती आणि मला ते जमत नव्हतं करायला. तर मी जेव्हा त्या माझ्या मेंटॉरना, माझ्या सरांना जेव्हा मी हे बोलले की मला हे जमत नाही आहे, तेव्हा ते म्हणाले होते की काही नाही, प्रॅक्टिस केल्यानंतर सगळ्या गोष्टी आपोआप जमतात. तर तुम्ही प्रॅक्टिस करणं थांबवायचं नाही. तर माझा तो दिनक्रमच होता की सकाळी उठल्या मी मेडिटेशनला बसायची आणि त्याच्यानंतर एकतर दुपारी किंवा एकतर रात्री मी दिवसभरात 2 वेळा मेडिटेशन करायची. त्यांनी मला बेस्ट टायमिंग सांगितली होती की सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपायच्या आधी. तर काही कारणाने जर मग मी सकाळी केली नाही, तर मी दुपारी करायची. तर मेडिटेशनमुळे माझ्या वैचारिक पातळीमध्ये फार चांगली प्रगल्भता निर्माण झाली. कारण तो जो एक ठहराव असतो ना विचारांच्या ह्याच्यामध्ये, कारण एरवी आपलं मन फार गोंधळलेल्या अवस्थेत असतं. हे करू, ते करू, हे योग्य, ते अयोग्य, किंवा हे कसं करायचं, ते कसं करायचं, किंवा जगभरातल्या ज्या गोष्टी असतात त्या आपण आपल्याच ह्याच्यामध्ये इतक्या हे करत असतो, म्हणजे त्या विचारांचं सतत कंटिन्यूशन अवस्थेमध्ये आपण सारखं तो विचार करत असतो. आपण आपल्या मनाला रिकामं सोडतच नाही. आपण विचारांनी इतके भरलेलो असतो. पण तो विचार जर चांगला असेल आपल्यासाठी, तर ती खूप चांगली गोष्ट आहे. सतत 24 तास ते विचार येत असतात ना, तेव्हा आपण त्याला थोपवू शकत नाही आणि तितका अवेअरनेसपणा नसल्यामुळे ते आपल्याला कळतही नाही की इतके विचार आपल्याकडे आपण त्याचा विचार करतो किंवा आपल्या मनामध्ये इतके विचार येतात. तर हे थांबवायचं कसं? किंवा ही जी शृंखला आहे ती ब्रेक कशी करायची? तर त्याच्यासाठी मेडिटेशन हे सर्वात प्रभावी माध्यम आहे. मेडिटेशन करतेवेळी सैलसर अंगामध्ये कपडे घालायचे आहेत, ना की एकदम टाईट किंवा फिट असलेले कपडे नाही घालायचे. आणि अशा ठिकाणी बसायचं आहे जिथे शांतता असेल, तिथे कोणताही गोंधळ नसेल, कोणताही आवाज नसेल. तेवढी एक 5, 10, 15 मिनिटं तुमच्यासाठी, फक्त स्वतःसाठी वेळ काढायचा आहे. तर अजिबात गोंधळ नसलेल्या ठिकाणी तुम्ही बसायचं आहे आणि रिलॅक्स पोझिशनमध्ये तुम्ही बसायचं आहे. कम्फर्टेबल, जे तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल त्या पोझिशनमध्ये तुम्हाला बसायचं आहे. आणि बसल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, सर्वप्रथम डोळे बंद करायचे आहेत. डोळे बंद का करायचे? कारण अ, डोळे उघडे असताना आपल्या आतमध्ये विचारांचा फार गोंधळ सुरू असतो आणि आपलं लक्ष केंद्रित होणार नाही. ज्या मेडिटेशनसाठी आपण प्रयत्न करतो आहोत, तर तिकडे लक्ष केंद्रित होणार नाही, म्हणून डोळे बंद करायचे आहेत. आणि डोळे बंद केल्यानंतर तुम्ही दीर्घ श्वास घ्यायचे 3 वेळा किंवा 5 वेळा. कारण काही लोकं स्थिर मनाचे असतात, स्थिर विचारांचे असतात. तर त्यांना फार एफर्ट लागत नाही त्यासाठी. त्यांनी 3 श्वासामध्येच, दीर्घ श्वासामध्येच ते स्थिर होऊन जातात. पण काही लोकं फार त्यांच्या डोक्यामध्ये इतका विचारांचा भुगा झालेला असतो किंवा इतके विचारांचा गोंधळ असतो, की ते 5 दीर्घ श्वास घेऊ शकतात. तर दीर्घ श्वास म्हणजे काय? तर तुम्ही डोळे बंद करायचे आहेत आणि पूर्ण श्वास आत भरून स्लो घ्यायचा आहे. फार घाई नाही करायची, गडबड नाही करायची आहे. तर श्वास घ्यायचा आणि थांबायचं एक थोडा वेळ आणि मग परत सोडत स्लो सोडत परत खाली सोडत यायचं आहे. तुम्हाला एकदा करून दाखवते.
अशा पद्धतीने तुम्ही 3 ते 5 वेळा दीर्घ श्वास घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर तुम्ही डोळे बंदच असू देत आणि त्याच्यानंतर तुम्ही नॉर्मल श्वास घ्यायचे आहेत. जसं आपला नेहमी श्वास चालू असतो तसं तुम्ही श्वास घ्यायचे आहेत आणि तुम्ही ते श्वास घेतेवेळी तुम्ही तुमच्या श्वासावरती लक्ष केंद्रित करायचं आहे. जेव्हा तुम्ही डोळे बंद करता आणि श्वास घ्यायला चालू करता, नॉर्मल घ्यायचे आहेत. आता डीप ब्रीथ नाही करायचं आहे, नॉर्मल घ्यायचं आहे. तर तुम्ही श्वास घेतेवेळी तुमची हवा जी नाकामध्ये जाते आणि तुम्ही ते म्हणजे श्वास घेताना तेव्हा तिथे जाणवतं तुमच्या नाकामध्ये. श्वास आपण घेतो आणि सोडतो त्यावेळेस. तर तुम्ही तिथे लक्ष द्यायचं आहे. तुम्ही पाहिजे तर ट्राय करून बघा एकदा माझ्यासोबत. जी हवा आहे ना, ती आपल्या नाकावाटेवरती येते आणि परत सोडल्यानंतर सोडली जाते. त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्यायचं आहे. त्या श्वासाकडे तुम्ही लक्ष द्यायचं आहे. तुम्ही त्या श्वासावरती फोकस करायचा आहे आणि पूर्ण शांत चित्ताने काही गोंधळ नाही, गडबड नाही, डब्याची, जॉबची, इतर कुठल्याही गोष्टीचे डोक्यामध्ये विचार आणायचे नाहीत. हां, पण आपण कितीही म्हटलं आणायचे नाही तर ते येतात, कारण हे विचार असतात. ते नेहमीच विचारांना माकडाचं उदाहरण दिलेलं आहे, की ते या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून त्या झाडावर असं सतत उड्या मारत असतात. तसंच आपले विचार असतात. आपण एकाच पॉईंटला एक वेगळा विचार करत असतो, तर लगेच आपण दुसऱ्या विचारांवरती आपलं लक्ष जातं. म्हणजे आता आपण डब्याचा जर विचार करत असू तर लगेच आपण जॉबचा करू, लगेच आपण मुलांचा करू, लगेच आपण घरातलं हे आवरायचं आहे, ते आवरायचं आहे. काल कोणी मला काय बोललं आणि मला किती वाईट वाटलं आणि अमुक आणि तमुक मला कुठे जायचं आहे. इतका सगळा म्हणजे जिथे आपण स्वतः पोहोचू शकणार आणि इतक्या ठिकाणी आपलं मन पोहोचत असतं. तर तुम्ही जेव्हा आपण मेडिटेशन करत असतो तेव्हा आपण आपण श्वासावरती लक्ष केंद्रित करायचे आहेत आणि मेडिटेशन करतेवेळी जरी हे विचार सतत येत असले तरी तुम्ही त्यांना थांबवायचे नाही. ते येऊ द्या. कारण तुम्ही जितका त्याला विरोध कराल तितकं ते मी येणार म्हणून हक्कानं ते येतच, भांडून येतच ते. तर तुम्ही त्याला अजिबात विरोध करू नका. येऊ द्या, पण त्याला जास्त महत्त्व देऊ नका. म्हणजे कसं आहे, समजा तुमच्या घरामध्ये एक नावडता पाहुणा आलेला आहे. तर तुम्ही त्याचं अगत्यानं स्वागत करता, त्याला पाणी देता, चहा देता, बसायला सांगता, जेवायला सांगता. इतकंच नाही की तुम्ही आग्रहानं त्याला जर तुम्ही राहायला सांगितलं, तर तो छान आरामात तो तिथेच स्वतःचा विस्तार करेल. तसंच विचारांचंही आहे. विचारांना तुम्ही कुरवाळत बसू नका. त्यांना मांडीवर घेऊन तुम्ही त्यांना कुरवाळत बसू नका. त्याला येऊ द्या, पण तुम्ही त्याचा जास्त अगत्याने तुम्ही त्याचं एंटरटेनमेंट करू नका त्याला. त्याला जाऊ द्या. परत तो जसा येतो तसा येऊ द्या. परत त्याला जाऊ द्या. तो आला ना, की तुम्ही रिअलाईज होईल तुम्हाला, की आता मी माझे विचार शृंखला चालू झालेली आहे. तर तुम्ही लगेच झटकन जेव्हा तुम्हाला रिअलाईज झालं ना ही गोष्ट, झटकन तुम्ही परत श्वासावरती लक्ष केंद्रित करायचं. फक्त तुम्ही ह्याच्यात फोकस शिफ्ट करायचा आहे. म्हणजे तुम्ही श्वासावरती लक्ष केंद्रित करता, पण ऑटोमॅटिक तुमच्याही नकळत काही विचार येतात. तर ते विचार आलेला जेव्हा तुम्हाला समजायला लागेल, की माझा फोकस दुसरीकडे गेलाय, विचारांवरती गेलेला आहे किंवा विचारांमध्ये मी अडकलेली आहे. जेव्हा तुम्हाला पटकन कळतं ना, तुमचा फोकस लगेच शिफ्ट करायचा आहे. तुमच्या श्वासावरती लक्ष तुमचं केंद्रित करायचं आहे. हीच तर खरी मेक आहे ह्या बाबतीतली. तर तुम्ही हे कधी करू शकता. तर मी जसं सांगितलं, की मी सकाळी आणि संध्याकाळी रात्री करते. पण समजा काही स्त्रियांना वेळ नसतो किंवा काही पुरुषांना आवरून पटकन जायचं असतं, तर तुम्ही तुमच्या वेळेनुसार करू शकता. गृहिणींचं जर म्हणाल तर दुपारी कोणी नसतं तेव्हा तुम्ही करू शकता त्यावेळेत. पण सेमच अशी प्रोसेस असणार आहे, की हळूहळू एक 8 दिवसामध्येच त्याचा फरक तुमच्या विचारांमध्ये जाणवायला लागेल. कारण इतके सारे विचार असतात, इतक्या सगळ्या साऱ्या विचारांचं ट्रॅफिक असतं आपल्या आतमध्ये, की आपण आपल्या हितासाठी ज्या गोष्टी आहेत त्याच गोष्टींचा आपण विचार नाही करत आहे. सगळं काही कसं निगेटिव्ह असतं आणि चांगले विचार सहसा आपल्या मनामध्ये येतच नाहीत. ते एकतर ठरवून आणावे लागतात. ते आपोआप येत नाहीत. आपोआप येतात ते सगळे निगेटिव्ह विचार. ही जर बेडी तुम्हाला ब्रेक करायची असेल तर तुम्ही मेडिटेशन हे सर्वात प्रभावी साधन आहे आणि ह्याचे फार फायदे आहेत. शारीरिक आहेत, मानसिक आहेत, आध्यात्मिक आहेत. तर याचे फार फायदे आहेत. त्या लॉ ऑफ अट्रॅक्शन या जर्नीची सुरुवात तुम्ही मेडिटेशन नी करावी अशी माझी इच्छा आहे. कारण मला त्याचा फायदा जो जाणवलेला आहे. कारण माझा पहिला धडा तोच होता. मी तिथूनच सुरुवात केली होती आणि मी तुम्हाला खात्री देते, की मेडिटेशनमुळे तुम्हाला 8 दिवसामध्येच फार छान फरक जाणवायला लागेल. तुमच्या विचारांमध्ये तुम्हाला फरक दिसून यायला लागेल आणि खूप शांत वाटायला लागेल. आणि मेडिटेशनचा दुसराही असा एक फायदा असा आहे, की तुम्ही मेडिटेशन किंवा ध्यान करतेवेळी एखादी तुम्हाला समस्या असेल, एखादा प्रश्न असेल, त्याचं उत्तर सापडत नाही आहे, त्या समस्येचं समाधान होत नाही आहे, तर तुम्ही तेव्हा मेडिटेशन किंवा ध्यानाच्या अवस्थेमध्ये असताना तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला तुम्ही हा मेसेज द्या, की मला
ह्याचं उत्तर मला हवं आहे, मला सापडत नाही आहे किंवा मी पुढे काय करू मला कळत नाही आहे, असं म्हणून तुम्ही त्यांच्याकडे आन्सर मागा, युनिव्हर्सकडे किंवा तुमच्या सबकॉन्शियस माइंडकडे आन्सर मागा. तर ते नक्कीच तुम्हाला आन्सर करणार, तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल. पण त्याच्यासाठी पण आपण अवेअर असायला पाहिजेत की ते कोणत्या स्वरूपामध्ये आपल्याकडे त्याचं उत्तर मिळेल ते. कारण आपण रिसिव्हिंगच्या मोडमध्ये पण असायला हवं ना. त्यासाठी तुम्हाला मेडिटेशन हा सर्वात प्रभावी अ, उपाय आहे किंवा माध्यम आहे असं आपण म्हणू. तर तुम्ही हा व्हिडिओ कसा वाटला हे मला जरूर कळवा. आणि तुम्हाला काही अडचण येत असेल मेडिटेशन संदर्भात किंवा माझे व्हिडिओ काही तुम्हाला समजत नसतील तर तुम्ही नक्कीच मला मेसेज करा आणि मला सांगा. तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन बटन प्रेस करा. तर थँक्यू. धन्यवाद.